आज आपण आपल्या शेवटच्या टॉपिकवरती आहोत चॅप्टरच्या. त्यानंतर आज मी शिकवणार आहे तुम्हाला कलर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. याआधी आपण भरपूर डिस्कशन केले की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असतात ना ते कलर शो करतात. एम आय राईट? कलर शो करतात डिफरंट, बट सगळेच कोऑर्डिनेशन कंपाऊंड कलर शो करणार का असंही नसतं. काही कलरलेस असतात आणि काही एक स्पेसिफिक कलर शो करत असतात. तर आता रिझन काय असतं त्यामागचं आपण हे बघूया की ते का बरं कलर शो करत असतात. इथे मी हे कसलं डायग्राम काढलं, हे आहे तुमचं डी ऑर्बिटलचं डायग्राम. कशाचं आहे? ही स्प्लिटिंग आहे आपली ऑक्टॅहेड्रल. ओके, ही स्प्लिटिंग तुम्हाला नोन आहे ना ऑक्टॅहेड्रलमध्ये. हे जे असतात आपलं DXY D and this one and this one DZ square. याला काय म्हणते मी ऑलवेज? इट इज अ डिजनरेट एनर्जी ऑर्बिटल. या काय असतात तुमच्या? डिजनरेट एनर्जी ऑर्बिटल. डिजनरेट एनर्जी ऑर्बिटल असणं मीन्स त्या पाचही ऑर्बिटलची एनर्जी काय असते तर सेम. बरोबर आहे? त्या पाचही ऑर्बिटलची एनर्जी काय असते? सेम. आफ्टर दॅट ही पाचही एनर्जी ऑर्बिटल जे आहे आपल्या डी ऑर्बिटलच्या, सगळ्यात अगोदर तर तुम्हाला माहिती आहे डी ऑर्बिटलमध्ये किती ऑर्बिटल आहे आपल्या डी मध्ये? 5. ओके, त्यांची नावं रिस्पेक्टिव्हली मी मेन्शन केली आहे. ही आधी काय होते? ॲव्हरेज एनर्जी लेवलला जाते. हे कधी होतं हे सगळं? जेव्हा मेटल लिगेंड अप्रोच इंटरॅक्ट करत असतात एकमेकांना. तर ही ॲव्हरेज एनर्जीला जाते आधी, लगेच स्प्लिट नाही होत. जसं मागे मी एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला, तुम्ही बसलेत, कोणी तुम्हाला भू केलं तर तुम्ही थोडंसं चौकन्या व्हाल किंवा याच्यात याल की काय झालंय. ॲव्हरेज एनर्जीला जाणं, हे तुम्ही ॲव्हरेज एनर्जीला आले. आफ्टर दॅट इथनं स्प्लिटिंग होतं. ही जे 5 ऑर्बिटल आहे डी स्प्लिट होतात, 2 लेवलमध्ये स्प्लिट होतात. T2G असते आणि EG लेवल असते. त्यानंतर इथे 3 ऑर्बिटल असतात या रिस्पेक्टिव्हली DXY YZ अँड दिस वन इज DXZ. अगेन DZ स्क्वेअर D. हे तुम्हाला नोन आहे या ऑर्बिटल. यामध्ये आपण काय म्हणत असतो नेहमी की T2G जी असते ती लोअर एनर्जी ऑर्बिटल असते. ओके, ही लोअर एनर्जी आहे आपली पूर्ण, आणि या ऑर्बिटल्सची असते हायर एनर्जी. रिझन मागे मी ऑर्बिटल रिप्रेझेंटेशन ते असतं ना डी ऑर्बिटल डायग्राम्स काढून सांगितलं होतं की कशा. इथे काय होतं, या 2 ऑर्बिटल ज्या असतात ना ऑन ॲक्सिस प्रेझेंट असतात. या ऑर्बिटल अशा तुमच्या ॲक्सिसवरती प्रेझेंट असतात. बरोबर आहे? या दोन अशा ॲक्सिसवरती जेव्हा प्रेझेंट असतात, लिगेंड इथं क्लोजली अप्रोच करतात. थ्रू ॲक्सिस क्लोजली अप्रोच करतात. तर ते रिपल्शन जे होतं मेटल आणि लिगेंडचं ते स्ट्रॉंग लेवलचं रिपल्शन असतं. स्ट्रॉंग लेवलचं रिपल्शन झाल्यामुळे या दोन्ही ऑर्बिटलकडे काय असते? हाय एनर्जी असते. ओके, रिझन कळलं का बरं त्यांची एनर्जी हाय आहे? देन यांच्यामध्ये तसं काही नाही होत, कारण या बिटवीन द ॲक्सिस आहे आपला. या ऑर्बिटल बिटवीन द ॲक्सिस आहे. इथे मी ड्रॉ करून ठेवलं, दाखवून देते मी. हे बघा, या ऑर्बिटल बिटवीन द ॲक्सिस आहे आणि लिगेंड इथं ना अप्रोच होतोय. तर इथं त्या पद्धतीचं स्ट्रॉंग इंटरॅक्शन होत नाही. हे मी ऑक्टाहेड्रलसाठी बोलते. ओके, स्ट्रॉंग इंटरॅक्शन होत नाही. दॅट्स वाय या दोन्ही एनर्जी ऑर्बिटल तुम्हाला नेहमी लोअर एनर्जीमध्ये दिसतात. आणि हे काय असतं रे आपलं? हे CFSE. त्याचं नाव काय? CFSE, क्रिस्टल फ्लिटिंग पॅरामीटर. नाही, दिस इज द ओनली एनर्जी गॅप बिटवीन द ॲव्हरेज एनर्जी अँड T2G. हा ॲव्हरेज एनर्जी अँड EGचा एनर्जी गॅप. हा टोटल एनर्जी गॅप आपण काय म्हणतो? द एनर्जी गॅप बिटवीन T2G अँड EG लेवल. ओके, CFSE म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी, आणि त्याला डेल्टा ओनी इंडिकेट केलं जाते. वाय? O स्टँड्स फॉर ऑक्टाहेड्रल. ही एनर्जी जी असते आपली. ओके, एनर्जी डिफरन्स असतो एक यामध्ये. तर हा जो एनर्जी डिफरन्स असतो ना बेटा, हा कोणाच्या इक्वल असतो? फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन विजिबल रिजन. हा जो एनर्जी डिफरन्स असतो ना तुमचा, याला हा तुमचा रिलेटेड करत असतो नेहमी फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन विजिबल रिजन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स माहिती आहे ना तुम्हाला? मला सांगा एखादी. इन्फ्रारेड, मायक्रोवेव्ह ऐकलंय कधी? NMR,
UV आपला आणि विजिबल रिजन म्हणजे रिजन असतात ना, प्रत्येकाचे IR रिजन असतो, विजिबल रिजन असतात, फ्रिक्वेन्सीचे रिजन असतात ना हे सगळे. VBR माहिती आहे? VBR, बस मी त्या VBR बद्दल बोलत आहे. आणि तुम्हाला हेही माहिती आहे की जी फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब होते त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर दिसतो VBRच्या अकॉर्डिंग, बरोबर आहे. जर ग्रीन कलरची फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब होत असेल, ओके, तर त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर तुम्हाला ऑलवेज शो होईल, बरोबर आहे. कॉम्प्लिमेंटरी जस्ट अपोजिट कलर शो होत असतो त्याचा, कॉम्प्लिमेंटरी VBRचा. ओके, तर ऑलवेज लक्षात ठेवायचं डेल्टा O हा कोणाचा रिस्पॉन्सिबल असतो? इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन विजिबल रिजन. मला इथे एवढंच सांगायचं होतं, हे क्लिअर आहे. आता आपण बघूया एक कंपाऊंड घेतला की तो कंपाऊंड व्हायोलेट कलर का बरं दाखवतो, रिझन की तो कंपाऊंड तुमचा व्हायोलेट कलर का बरं दाखवतो. आता यामध्ये ना मला ऑक्सिडेशन स्टेट सांगा टिटॅनियमचं, सरळ सांगा. टिटॅनियम काय आहे तुमचा? +3 ला. देन टिटॅनियम इन +3, मला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. डन. ओके, इट्स डन. तर स्कँडियम नंतर कोण येतो? टिटॅनियम. एम आय राईट? स्कँडियम नंतर येतो तुमचा टिटॅनियम. टिटॅनियमकडे किती इलेक्ट्रॉन असतात? व्हॅलेन्स 4 इलेक्ट्रॉन असतात. जर मला नुसतंच टिटॅनियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं आहे तर मी या पद्धतीने लिहिणार. टिटॅनियम +3 ला आहे, मीन्स 3 इलेक्ट्रॉन लॉस झाले, 2 इथनं होत आहे, 1 इथनं होत आहे तुमचा, म्हणून 3D1. कळलं 3D1 का बरं आहे. त्यानंतर आता बघा, मी यांच्या ऑर्बिटल काढते. माझ्या या टिटॅनियमच्या D ऑर्बिटलमध्ये थोडं खाली घेतो मी. किती इलेक्ट्रॉन आहे? तुम्ही ड्रॉ करा माझ्यासोबत हे. चला ड्रॉ करा. किती इलेक्ट्रॉन आहे? 1. D ऑर्बिटलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1. आता ही D ऑर्बिटल जेव्हा मेटल लिगेंड इंटरॅक्शन होते एक ॲव्हरेज लेवल एनर्जीवरती जाईल. अगेन ही जाईल तुमची अशी ॲव्हरेज एनर्जी लेवलवरती. इथे एक इलेक्ट्रॉन आहे, ॲव्हरेज एनर्जी. आफ्टर दॅट ही ऑर्बिटल कशी होते? ही ऑर्बिटल स्प्लिट होते. एम आय राईट? ही ऑर्बिटल स्प्लिट होईल 2 लेवल्सला, T2G आणि EG. अगेन तुमचा हा ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. T2G अँड EG. तर इथे तुमचा एक इलेक्ट्रॉन शो होईल आणि हा डिफरन्स आहे तुमचा डेल्टा O. मी D ऑर्बिटल स्प्लिट केलंय. कुठे 2? हे 2, हे 2. मी जेव्हा पहिल्यांदा एक्सप्लेन केलं बघा, क्लास चालू झाली, तर या ज्या असतात ना, या डिजनरेट ऑर्बिटल असतात सेम एनर्जी लेवल. ह्या लगेच स्प्लिट नाही होत, पहिले या कन्वर्ट होतात, ॲव्हरेज एनर्जीमध्ये जातात, देन स्प्लिट होतात, देन त्या स्प्लिट होतात. आणि रिस्पेक्टिवली जर बघायचं झालं तुम्हाला यांची DXY, DYZ, DXZ, अगेन D स्क्वेअर आणि ही असते DZ स्क्वेअर. इथे इलेक्ट्रॉन बघा कुठे प्रेझेंट आहे, इथे बघा DXY आणि ही पण माझी काय आहे? DXY, बरोबर आहे. DXY ला प्रेझेंट आहे. तर स्प्लिटिंग कळलं, 1 इलेक्ट्रॉन इथे आहे, आता 1 इलेक्ट्रॉन इथे आलाय. स्प्लिटिंग कळलं. हे ड्रॉ केलं मी. हां 3D1 आहे. टिटॅनियम जेव्हा 3+ ला जातो ना तर तो 1 इलेक्ट्रॉन असतो. तर इथे 1 मी ऑर्बिटल रिप्रेझेंटेशन दाखवलं होतं याचं, बरोबर आहे. देन ॲव्हरेज एनर्जीला गेली, देन स्प्लिट झाल्या. ओके, 1 होता, बरोबर 1 आहे इकडे. तर ही एनर्जी लेवल कुठली आहे तुमची? लोअर एनर्जी लेवल. आता हा इलेक्ट्रॉन काय करतो ना तुमचा, हा इलेक्ट्रॉन करतो एनर्जी ॲब्झॉर्ब. याला इथनं कुठनं अशी एनर्जी मिळते. ओके, लाईट एनर्जी, आणि तो एक्साइट होईल. तुम्हाला ही गोष्ट माहिती आहे ना, इलेक्ट्रॉन होतो एक्साइट. आता मी इथे ना नॉर्मल त्याची एक्साइटेड स्टेट बनवते. बघा, सांगा मला तुम्ही, मग एक्साइटेड स्टेटला कुठे जाईल? तो वरी जाणार, बरोबर इथे जाईल तो.
परफेक्ट, इथपर्यंत परफेक्ट. आता मला सांगा, इथे हा जेव्हा एनर्जी ॲब्झॉर्ब केली, समजा इन प्रेझेन्स ऑफ लाईट एनर्जी होती ती तुमची, त्याने एनर्जी ॲब्झॉर्ब केली, मी याला काय म्हणते, ग्राउंड स्टेट, आणि ही आहे एक्साइटेड स्टेट. ओके, तर हा एनर्जी ॲब्झॉर्ब करून अप्पर लेवलला गेलाय, एक्साइटेड झाला म्हणतो आपण. आता हा इथनं डिएक्साइटेड पण होऊन रिटर्न येतो ना, बरोबर आहे. जेव्हा तो डिएक्साइटेड होऊन रिटर्न येतो तेव्हा तो एनर्जी रिलीज करतो, ही गोष्ट तुम्हाला माहीत आहे. तर ती जी एनर्जी रिलीज होते ना, ती जी एनर्जी रिलीज होते ती सर्टन फ्रिक्वेन्सीची असते का, काहीतरी असं ना तिचं लॅम्बडा वेवलेंथ काहीतरी फ्रिक्वेन्सी असते. ती फ्रिक्वेन्सी ना या एनर्जी गॅपच्या रिलेटेड असते, जे मी आधी सांगितलंय. ओके, या एनर्जी गॅपच्या रिलेटेड असते. तर ती जी रिलीजिंग फ्रिक्वेन्सी असते ना, ती सर्टन विजिबल रेंजमध्ये पाहिली जाते, म्हणून तुम्हाला याला कलर दिसत असतो. इथपर्यंत कळलं, फक्त एक्साइटेड झालाय. ओके, आणि तो जेव्हा डिएक्साइटेड होईल तेव्हा एनर्जी रिलीज करेल, आणि ते रिजन असते, ती रिलीजिंग एनर्जी जी असते ना, ती एक स्पेसिफिक रिजनमध्ये दिसली जाते, विजिबलच्या स्पेसिफिक रिजनची असते, म्हणून तुम्हाला कॉम्प्लिमेंटरी कलरही कॉम्प्लिमेंटरी दिसतो. तर हा जो टिटॅनियम आहे ना, टिटॅनियम ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स तुमचा वॉटर मॉलिक्यूल लिगँड असलेला, त्यांनी यासाठी हा एक्सपेरिमेंटल डेटा दिला आहे तुमच्या बुकमध्ये. त्यांनी एक एक्सपेरिमेंटल डेटा दिला आहे, आणि याची व्हॅल्यू ही बघा मी लिहिली आहे इकडे. ही 2 एनर्जी लेवल आहे ना डिफरन्स ऑक्टाहेड्रलचा, याची व्हॅल्यू त्यांनी 20300 सेंटीमीटर इनवर्स तुम्हाला गिवन केली आहे. आणि मी स्टार्टला जेव्हा समजवलं तेव्हा हेच म्हटलं की या फॅक्टरची व्हॅल्यू जितकी असेल तितकीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनची व्हॅल्यू असते रिलेटेड टू विजिबल रिजन. म्हणजे जर डिफरन्स इतका आहे तर ते काय करतात, डिफरन्स इतका एनर्जीचा आहे तर या एनर्जीमध्ये या वेवलेंथची रेडिएशन ॲब्झॉर्ब होत असते. ओके, आणि ही व्हॅल्यू सेम आहे, फक्त युनिट कन्वर्जन आहे. या व्हॅल्यूचं इथं युनिट कन्वर्जन आहे, बोथ व्हॅल्यू सेम आहे, डिफरंट नाही. मीन्स या एनर्जीवरती तुम्हाला ही वेवलेंथ ॲब्झॉर्ब होताना दिसेल, या एनर्जीवरती हे जे एनर्जी आहे ही सेम आहे तुमची, या एनर्जीवरती तुम्हाला ही वेवलेंथ ॲब्झॉर्ब होताना दिसेल. आता 520 लॅम्बडाची व्हॅल्यू जी असते ना, ही 520 लॅम्बडाची व्हॅल्यू असते रिलेटेड टू द ग्रीन कलर. ही असते रिलेटेड टू द ग्रीन कलर, आणि ग्रीन कलरचा कॉम्प्लिमेंटरी कलर असतो रे व्हायलेट. व्हीबीओर मधनं बोलते मी. ओके, हे 11वीत आपल्याला झालेलं असतं कॉम्प्लिमेंटरी कलर वगैरे, म्हणून मी तितकं हे नाही करत आहे. तर ही वेवलेंथची व्हॅल्यू विजिबल रिजनमध्ये कशाच्या रिलेटेड असते, तुमच्या ग्रीन कलरच्या, आणि ग्रीन कलरचा कॉम्प्लिमेंटरी कलर काय असतो तुमचा, व्हायलेट. तर कन्क्लूड असं केलं जातं की हा जो कॉम्प्लेक्स आहे ना कोऑर्डिनेशन, इट इज व्हायलेट इन कलर. इट इज व्हायलेट इन कलर. मी बॅक स्लाइड घेते, अगेन समजावून सांगते. काही डाऊट? त्यांनी एक्सपेरिमेंटल डेटा तुम्हाला प्रोव्हाइड करून दिला आणि सांगितलं की त्या एनर्जीमध्ये जर 520 नॅनोमीटर वेवलेंथची फ्रिक्वेन्सी जर ॲब्झॉर्ब झाली ना, ती रिलेटेड असते विजिबल रिजनला. विजिबल रिजनमध्ये ती दाखवत आहे तुमचा ग्रीन कलर, आणि ऑलवेज ना कॉम्प्लिमेंटरी कलर रिफ्लेक्ट केला जातो व्हीबीओरमध्ये. ओके, ऑलवेज कॉम्प्लिमेंटरी कलर रिफ्लेक्ट होतं, सेम कलर रिफ्लेक्ट होत नाही. ही गोष्ट तुम्ही फिजिक्समध्ये पण स्टडी केली असेल कधी ना कधी. कशासाठी? जोरात बोल थोडंसं. हां हां, सगळ्या कॉम्प्लेक्ससाठी म्हणताय का? नाही नाही नाही, हे तुम्हाला एक्सपेरिमेंटल त्यांनी डेटा दिला आहे सगळा. जर तुम्हाला क्वेश्चनिंगमध्ये पण टिटॅनियम H2O6चंच कलर विचारेल, आणि तुम्हाला ना काय एक लिस्ट दिली आहे, पूर्ण लिस्ट दिली आहे. तुम्हाला डायरेक्ट विचारताल ना तर असं विचारणार की स्कॅन्डियम हा कुठल्या कलरचा, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये स्कॅन्डियम कुठल्या कलरचा, हे सगळं विचारतात. इथे आता एक्सपेरिमेंटल आहे, प्रत्येकदा पुस्तकात 10 एलिमेंटसाठी एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू, कारण तुमच्याकडे ती व्हॅल्यू पाहिजे, ते सगळं हवं तेव्हाच तुम्ही सांगाल ना, बरोबर आहे ना, एक्सपेरिमेंटल असल्यामुळे. तर हे एवढंच विचारलं जाईल, त्याच्या पलीकडे विचारणार, आणि इट इज नॉट सेम टू एव्हरी मेटल. ओके, चला अगेन एक रिकॉलेशन देते, सगळ्यांनी नोट करत चला क्लास नोट्स. अगेन एक रिकॉलेशन देते, बी अटेन्शन हिअर. मागे झोपतोय मधातला.
हे स्प्लिटिंग कशाचं आहे? इट इज अ स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल. हे स्प्लिटिंग कशाचं आहे? इट इज द स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बिटल इन ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. या ज्या डी ऑर्बिटल असतात या पाचही डी ऑर्बिटल डिजनरेट आहे, मीन्स सेम एनर्जी लेवलला आहे. डिजनरेट ऑर्बिटल असणं म्हणजे सेम एनर्जी लेवलवर असणं. आफ्टर दॅट या ॲव्हरेज एनर्जीवरती कन्वर्ट होतात. आधी कुठे जातात? त्या ॲव्हरेज एनर्जीवरती जातात. आफ्टर या ॲव्हरेज एनर्जी नंतर त्या स्प्लिट होतात. कशा स्प्लिट होतात? 2 एनर्जी लेवलला स्प्लिट होतात. पहिली असते तुमची T2G, ही T2G, आणि दुसरी असते EG. बरोबर आहे? क्लिअर इथपर्यंत? T2G असते लोअर एनर्जी लेवलला आणि EG काय असते तुमची? नेहमी हायर एनर्जी लेवलला. कारण या EGच्या जे ऑर्बिटल काढलाय मी इथे, ओके, ही DZ² ची आहे आणि ही DXY.Y स्क्वेअरची आहे. तर यामध्ये जो अप्रोच होतो ना लिगँडचा, डायरेक्ट होतोय. या आहे डी ऑर्बिटल आणि हे लिगँडची असं डायरेक्ट इंटरॅक्शन होतं. ओके, जेव्हा यांचा डायरेक्ट इंटरॅक्शन होतं ना, स्ट्रॉंगल रिपल्शन होतं तिथे, त्या स्टेजमध्ये होतं स्ट्रॉंग रिपल्शन. म्हणून ऑलवेज तुम्हाला या 2 ऑर्बिटलची एनर्जी ऑक्टाहेड्रलमध्ये काय दिसत असते? हाय दिसते. कारण देअर इज अ स्ट्रॉंग रिपल्शन होतं जेव्हा ते इंटरॅक्शन होतं. बट या 3 ऑर्बिटल सोबत तसा काही प्रकार होत नाही. लिगँडचं डायरेक्ट इंटरॅक्शन होत नाही तिकडे, कारण त्या बिटवीन द ॲक्सिस असतात म्हणून. तर इथे या लोअर एनर्जीला असतात. बरोबर आहे? इथे त्या लोअर एनर्जीला असतात. अगेन हे जे असतं डेल्टा ओ स्टँड्स फॉर ऑक्टाहेड्रल. याला कधी कधी CFSE पण म्हणतात. CFSE म्हणजे क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी असते. कधी कधी CFSEचा फुल फॉर्म विचारून घेतात, क्रिस्टल फील्ड स्प्लिटिंग एनर्जी. आफ्टर दॅट मी आत्ताच म्हटलं होतं की ही जी CFSE आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन रिलेटेड असते. ही कोणाशी? फ्रिक्वेन्सी ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन इन विजिबल रिजन, त्याच्याशी रिलेटेड असते. हा एक नॉर्मल बेस होता जो आपल्याला कलर शिकायचा आहे कंपाऊंडचा, त्याचा हा नॉर्मल बेस होता तुमचा. त्यानंतर बघा इथे काय होतं, एक तुम्हाला टिटॅनियमचा कंपाऊंड दिला. यामध्ये लिगँड कुठले आहे तुमचे? वॉटरचे लिगँड आहे. तर मी जेव्हा ऑक्सिडेशन स्टेट फाइंड आउट केली टिटॅनियमची, तो कितीत आलाय माझा? +3 ला आलाय. तर आता मी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहत असते +3चं. तुम्हाला मी मगाशी असं इथे पण लिहून दाखवलं तर का बरं? टिटॅनियम +3 ला कधी गेलाय? त्यांनी 3 इलेक्ट्रॉन लॉस केले. आफ्टर दॅट इट कन्वर्टेड इनटू +3. तर इथे डी ऑर्बिटलला किती इलेक्ट्रॉन एंटर झाले? 1च राहिला. त्याच्याकडे 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. टिटॅनियमकडे 3 गेले, 4 मधनं 3 गेले, ओनली 1 इलेक्ट्रॉन. ओके, तर डी ऑर्बिटलला एकच इलेक्ट्रॉन आहे. तर हीच डी ऑर्बिटल मी इथे ड्रॉ केली आहे. इथे बघा मी फक्त 1 इलेक्ट्रॉन दाखवलाय. इथपर्यंत आले तुम्ही? ओके, अगेन ही डी ऑर्बिटल ॲव्हरेज एनर्जीवरती गेली, तिथे पण एकच इलेक्ट्रॉन आहे आणि इथनं स्प्लिटिंग झाली. अगेन ऑक्टाहेड्रल स्प्लिटिंग आहे, 2 लेवलमध्ये झाली आहे, T2G अँड EG. अगेन हे CFSE आहे तुमची. तर इलेक्ट्रॉन इथेच असेल, याचंही रिझन सांगितलं. बघा ही ऑर्बिटल सेम आहे, ही ऑर्बिटल सेम आहे आणि ही पण तुमची DXY, ही पण आहे माझी DXY. एखाद्याला वाटेल की हा इथंच का बरं बसला, इथे का बरं नाही, सांगितलं तीच ऑर्बिटल तीच आहे लोअर एनर्जीला. आता काय होतं, ही ग्राउंड स्टेट कन्सिडर केली आपण, ग्राउंड स्टेट कन्सिडर केली आणि हा इलेक्ट्रॉन काय ऑब्झर्व करत आहे? लाईट एनर्जी ऑब्झर्व करतो, एनर्जी ऑब्झर्व करतो आणि काय होतो तो एक्साइटेड. काय होईल? तो एक्साइटेड. ही ग्राउंड स्टेट दाखवली आहे, मी इथे एक्साइटेड स्टेट दाखवली आहे. इलेक्ट्रॉन बघा EG लेवलला एंटर झालाय, एक्साइटेड झालाय, EG लेवलला एंटर झाला. आता तुम्हाला माहिती आहे की जेव्हा ही एक्साइटेशन होतं तर डी एक्साइटेशन पण होतं. तो तिथे इलेक्ट्रॉन एक्साइटेडच होत राहत नाही. तुम्हाला वाटेल की गेलाय की जाऊ दे ना तिकडे, तिथेच बसू दे, तसं होत नाही. कारण अगेन तो एनर्जी लूज करते, अगेन तो एनर्जी लूज करून वापस ग्राउंड स्टेटला येते. बट जेव्हा ते एनर्जी लूज होते, डी एक्साइटेशनची एनर्जी मग रिलीज होते तिथनं. तर ती जी रिलीजिंग एनर्जी असते ना तुमची, इट इज रिलेटेड टू विजिबल रिजन ऑर फ्रिक्वेन्सी ऑफ आपलं मॅग्नेटिक रेडिएशन. त्याच्यामुळे तुम्हाला कलर दिसतो. ते रिलीजिंग एनर्जी जी आहे ना या रेंजमध्ये येते. इथे तुम्हाला याच्यासाठी हा एक्सपेरिमेंटल डेटा प्रोव्हाइड केला गेला. हां, रिलीज झाली पाहिजे एनर्जी, नाहीतर कलर दिसणार नाही. एक्साइटेड झाला पाहिजे इलेक्ट्रॉन. जर समजा इथंच थांबलं सगळं, एक्साइटेडच नाही झाला इलेक्ट्रॉन, तर कलरलेस असेल कंपाऊंड, कलर दिसणार का? नाही. मेन रिझन आहे इलेक्ट्रॉन एक्साइटेड होऊन दुसऱ्या एनर्जी लेवलला जाणं. इट इज द बिग रिझन तुमच्या एनर्जी मागचं. आफ्टर दॅट त्यांनी याच कॉम्प्लेक्ससाठी तुम्हाला ही व्हॅल्यू गिवन केली आहे डेल्टा ओची. ओके, तर या व्हॅल्यूला स्पेसिफाय केलं की ही जी व्हॅल्यू असते ना एनर्जी,
यामध्ये इतकी वेवलेंथचं नॅनोमीटरचं फ्रिक्वेन्सी ॲब्झॉर्ब होते. ह्या एनर्जीमध्ये इतक्या नॅनोमीटरची 520 नॅनोमीटरची तुमची वेवलेंथ ॲब्झॉर्ब होते. आणि 520 नॅनोमीटर जर बघला तुम्ही तर तो रिजन असतो ग्रीन कलरचा. 520चा रिजन असतो तुमचा ग्रीन कलरचा. आणि ग्रीन कलरचा कॉम्प्लिमेंटरी कलर काय असतो तुमचा? व्हायलेट. दॅट्स वाय तुमचा हा जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे हा व्हायलेट कलर दाखवतो. कधी स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येईल, हा कंपाऊंड देऊन देईल आणि विचारतील व्हॉट इज द कलर, तर तुम्हाला सांगावं लागेल व्हायलेट कलर. ओके, व्हायलेट कलर असेल तुमचा तो. अगेन एनी डाऊट असेल विचारा, मग मी नेक्स्ट याच्यात मग. नाही, ॲक्च्युली हा एक्सपेरिमेंटल डाटा आहे. तुम्हाला इथं खूप डाऊट आला की एक्झाममध्ये आम्हाला हे गिवन मिळेल का, याचा असा काही एक्झाममध्ये रोल नसतो. इथे अंडरस्टँडिंगसाठी दिलं आहे, समजून सांगायला दिलं आहे की का बरं सगळं होतं आहे. तुम्हाला फक्त हेच विचारतील याचा कलर काय, कलर व्हायलेट. मग आपल्याला त्याच्या पलीकडे जास्त काही सांगावं नाही लागेल. हां, 12व्या वर्गात आहात ना, जेव्हा तुम्ही डॉक्टरेट वगैरे कराल एखाद्या याच्यात, तेव्हा मग हे याच्याशी रिलेट करावं लागतं. म्हणजे PGला जाल, केमिकल इंजिनियर बनाल, त्या टाईममध्ये हायर लेवलची स्टडी असते ना. तर आता आपण 12व्या वर्गात आहोत, तर आपल्याला ते फक्त प्रूफ देतात समजून सांगायला. तो प्रूफ आहे तो तिथला. त्याच्यासोबत एवढं टेन्शन घेऊ नका की एवढी व्हॅल्यू लर्न करावी लागेल का. नाही, आपण बघू ना CBT वगैरे अरेंज करू तेव्हा की होतं का, असं काही असतं काय. अगेन करू, चालू साहेब क्लासेस आपली, त्यात काय. पण मी शक्यतोवर बघितलं नाही या व्हॅल्यू कुठं देतात म्हणून. क्लिअर झालं, कलर देण्यामागचं रिझन कळलं. अगेन आता हे याला नाव असतं, एक स्पेसिफिक नाव आहे, याला म्हणतात DD ट्रान्झिशन. याला काय म्हणतात? DD ट्रान्झिशन. मी काय म्हणेल याला? DD ट्रान्झिशन. कधी रिझन आहे तुमचा कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो कलर दाखवतो त्याच्या मागचं एक रिझन आहे. कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये DD ट्रान्झिशन होतं. हा क्वेश्चन पण विचारतात की कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये जो कलर येतो ना त्याचं रिझन आहे DD ट्रान्झिशन. अगेन एक कंपल्शन कंडिशन आहे की अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे कंपाऊंडमध्ये, अनपेड इलेक्ट्रॉन पाहिजे. कारण अनपेड इलेक्ट्रॉन असेल तरच एक्सायटेशन होईल. अनपेड इलेक्ट्रॉन नाही तर एक्सायटेशन होईल का? नाही. तर मग कलर कुठून येणार? नाही. तर दोन कंडिशन असतात. पहिली वन अनपेड इलेक्ट्रॉन. पहिली वन काय आहे तुमची? अनपेड इलेक्ट्रॉन हवा आपल्याला. ठीक आहे, अनपेड इलेक्ट्रॉन हवा. आणि ही सगळी जी प्रोसेस आहे याला DD ट्रान्झिशन म्हणतात. कारण ही पण d ऑर्बिटल होती, ही d ऑर्बिटल आहे, आणि ही पण d ऑर्बिटल आहे, आणि ही पण तुमची d ऑर्बिटल आहे. दुसरा कुठलाच ऑर्बिटल तिथे इन्व्हॉल्व होते का? नाही. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज ए DD ट्रान्झिशन. आणि मेन गोष्ट आहे अनपेड इलेक्ट्रॉन हवा. अनपेड इलेक्ट्रॉन नसला तर DD ट्रान्झिशन होणार नाही. हे बघा, आता एक्सायटेशन यांनी हे एकच एक्झाम्पल दिले तुम्हाला, म्हणून म्हणत आहे इतकं डिटेलमध्ये नका जाऊ की 5 इलेक्ट्रॉन आहे. आता 5 इलेक्ट्रॉन जर ऑक्युपाय झाले ना, हे पूर्ण फुल होतं, पूर्ण फुल होऊन जाईल. तर एक्सायटेशन 3 असेल तर होऊ शकतं, मग जाऊ शकतात. वरती जागा पण पाहिजे ना आपल्याला इलेक्ट्रॉन बसायला, त्याला जागा पण पाहिजे असेल ना वरती. ओके, रिझन कळलं, DD ट्रान्झिशन कळला की कलर होण्यामागचं कारण काय आहे. इट्स DD ट्रान्झिशन आहे. आणि एक कंडिशन असते की अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट हवा कॉम्प्लेक्सला, अदरवाईज कलर शो होणार का? नाही. आणि अनपेड इलेक्ट्रॉन प्रेझेंट असते त्याला काय म्हणतो आपण? इट इज अ पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. पॅरामॅग्नेटिक म्हणत असतो की डायमॅग्नेटिक? पॅरामॅग्नेटिक. आणि पूर्ण पेअरिंग आहे इलेक्ट्रॉन्सची, त्याला काय म्हणायचं? डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स. शेवटच्या पॉईंटकडे वळूया. आता मी तुम्हाला ना स्प्लिटिंग शिकवताय, सेम स्प्लिटिंग शिकवते, बट टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची शिकवते. कशाची? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सची. त्याआधी ना मी तुम्हाला हे समजून सांगते की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये जे अप्रोच आहे मेटल आणि लिगँडचा तो कसा होतो. आफ्टर दॅट स्प्लिटिंग होते. पहिला मुद्दा हाच आहे ना, स्प्लिटिंग होताना काय होतं? मेटल आणि लिगँडचा अप्रोच होतो. आफ्टर दॅट d ऑर्बिटल स्प्लिट होतात. लगेच नाही होत. तर आपण बघूया स्प्लिटिंग. जर तुम्हाला यासाठी हेडिंग टाकायचं असेल तर हे मी शिकवत आहे तुम्हाला यामध्ये टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्ससाठी. कशासाठी? टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. अगेन वन क्वेश्चन, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर असतो किती असतो रे? 6.
कोऑर्डिनेशन नंबर टेट्राहेड्रलचा 4 असतो आणि ह्या दोन टाईपचं हायब्रिडायझेशन दाखवत असते. sp3 आणि dsp2. sp3 असेल तर कोणती जॉमेट्री असते? हां, आणि dsp2 ची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनर. स्क्वेअर प्लेनर. चला शिकवू, अप्रोच शिकवू. एव्हरीवन अप्रोच शिकवू का? टेट्राहेड्रलमध्ये मेटल आणि लिगेंडचा अप्रोच कसा होते सांगते मी. हे टेट्राहेड्रलसाठी सांगते सगळं. मी इथे काय ड्रॉ केलंय सिंपल, इथे काय ड्रॉ केलंय सिंपल. या काय आहे? डी ऑर्बिटल. तुम्हाला माहिती आहे डी ऑर्बिटल डंबल शेपची असते. कुठल्या शेपची असते तुमची डी ऑर्बिटल? अरे बापरे, डंबल शेप. चला स्प्लिटिंग बघायचं. स्प्लिटिंग बघायचं. स्प्लिटिंग बघायचं का? चला आता टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स आहे. टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सचा कोऑर्डिनेशन नंबर किती असतो? 4. आफ्टर दॅट हायब्रिडायझेशन sp3 dsp2. sp3 मध्ये जॉमेट्री काय असते? टेट्राहेड्रल. अँड dsp2 मध्ये जॉमेट्री काय असते? स्क्वेअर प्लेनर. क्लिअर. आता इथे बघा लिगेंड अप्रोच कोणाला करत असतो? मेटलला. कशासाठी? त्याला कोऑर्डिनेशन बॉन्ड बनवायचं असते. एम आय राईट? इथपर्यंत. हे बघा प्रत्येक ऑर्बिटलच्या खाली मी त्याची नेम लिहिली आहे. ही dxy ची ऑर्बिटल आहे. आता मी फोकस ठेवाल, मी टेट्राहेड्रल कोऑर्डिनेशन नंबर 4 साठी सांगते. ऑक्टाहेड्रल विसरून जा थोड्या वेळेसाठी. इथे काय होतं ना, लिगेंड जो अप्रोच करतो इथं करतो, डायरेक्ट बिटवीन ॲक्सिस करतोय. बिटवीन ऑक्टाहेड्रलमध्ये ॲक्सिसवर करत होता त्यांच्यासाठी. इथे पण सेम होतं आणि इथे पण सेम. या 3 ऑर्बिटलसाठी लिगेंडचा अप्रोच बघा क्लोजली आहे. तर इथे स्ट्रॉंग लेवलचं रिपल्शन होईल. या 3 ऑर्बिटलमध्ये काय होईल? तुमचं स्ट्रॉंग लेवलचं रिपल्शन होईल. आणि कन्क्लूड करताना आपण काय म्हणायचं इथं आता? स्ट्रॉंग रिपल्शन. तर यांची एनर्जी वाढेल की कमी होईल? स्ट्रॉंग रिपल्शन होतं, एनर्जी डिक्रीज होईल ऑर्बिटलची की इन्क्रीज? एनर्जी इन्क्रीज होईल. जेव्हा स्ट्रॉंग रिपल्शन होतं तेव्हा काय होत असते? एनर्जी गेट इन्क्रीज. एनर्जी काय होते तुमची? इन्क्रीज. क्लिअर. आता इथे अप्रोच तसा होईल का? नाही. कारण बघा डी ऑर्बिटल ॲक्सिस वरती आहे आणि लिगेंड अप्रोच करताय बिटवीन द ॲक्सिस. इथे सेम नाही होत. दॅट्स वाय या दोन्ही ऑर्बिटलमध्ये वीक रिपल्शन होतं. कसं रिपल्शन होतं? वीक रिपल्शन होतं. तर यांची एनर्जी सांगा, डिक्रीज होईल की इन्क्रीज होईल? एनर्जी डिक्रीज. ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? मी अगेन रिपीट करते, वरती बघा, रिपीट करते. या 3 ऑर्बिटल, सगळ्यात पहिले डी ऑर्बिटल किती असतात? 5. dxy, dyz, dxz, dx स्क्वेअर, y स्क्वेअर अँड dz स्क्वेअर. अगेन या त्यांच्या शेप असतात. डी ऑर्बिटल डंबल शेपची मी काढली आहे. तर इथे काय होतं? या 3 ऑर्बिटलमध्ये काय होतं? जेव्हा लिगेंड अप्रोच करतो एम्प्टी ऑर्बिटल मेटलच्या डी, बिटवीन द ॲक्सिस इथं करतोय. बिटवीन द ॲक्सिस करतोय. याच्यामुळे काय होतं ना, स्ट्रॉंग रिपल्शन होतं. कोणामध्ये? लिगेंड आणि मेटलच्या ऑर्बिटल्समध्ये स्ट्रॉंग रिपल्शन होतं. देन या 3ही ऑर्बिटलची एनर्जी काय होते? इन्क्रीज होते. या 3ही ऑर्बिटलची एनर्जी काय होते तुमची? इन्क्रीज होते. क्लिअर आहे? आता इथं येऊया. या 2 ऑर्बिटल आहे. इथे अप्रोच क्लोजली होत नाही. अप्रोच तसा क्लोजली होत नाही. कारण रिझन आहे, या ऑर्बिटल कशावर आहे? माझ्या ॲक्सिस वरती आहे आणि लिगेंड अप्रोच करताय बिटवीन द ॲक्सिस थ्रू. दॅट्स वाय. तर यांची एनर्जी इथे काय होतं? वीक रिपल्शन होतं आणि या ऑर्बिटलची एनर्जी काय होत असते? डिक्रीज होत असते. क्लिअर? आता मी स्प्लिटिंग काढते त्यांची. आता बघा, अरे मी रफ नाही करत, राहते. ओके. आता बघा सेम मी डी ऑर्बिटल काढते. हे तुमच्यासाठी खूप छान आहे. आता मला सांगा, ही डी ऑर्बिटल आहे आपली, डिजनरेट आहे. अगेन काय आहे? डिजनरेट म्हणजे सेम एनर्जी. डिजनरेट मीन्स सेम एनर्जी. आता हिला कुठं पाठवायची? ॲव्हरेज एनर्जीवरती पाठवायची. कुठे? ॲव्हरेज एनर्जी. ओके. आता या ॲव्हरेज एनर्जीवरती ती काय होते रे? स्प्लिट होते. अगेन मी टेट्राहायड्रल स्प्लिटिंग शिकवत आहे. तर इथे काय होतं ना, इथे कोण येतं? तुमच्या Eg ऑर्बिटल विच इज इन अ लोअर एनर्जी. आणि इथे येतील तुमच्या T2
जी ऑर्बिटल विच इज इन हायर एनर्जी. आता सांगते वरती का गेलं, कारण या 3 ऑर्बिटल स्ट्रॉंग रिपल्शनमुळे हायर एनर्जीला आहे, या 2 ऑर्बिटल वीक रिपल्शनमुळे लोअर एनर्जीला आहे. दॅट्स वाय मी तिथे ड्रॉ करताना फ्लिप करून काढले. क्लिअर? का बरं क्लिअर? आता बघा मी यासाठी काय लिहिते, हाय एनर्जी लिहायचे. ओके, आणि ही ऑर्बिटल कशाला आहे, लो एनर्जीला. अगेन हा स्प्लिटिंग पॅरामीटर काय असेल, आता इथे मी लिहिते डेल्टा टी, नॉट ओ. डेल्टा टी फॉर टेट्राहेड्रल, टी स्टँड्स फॉर टेट्राहेड्रल. आणि इथे अगेन तुमचं एक ॲव्हरेज एनर्जी येईल, आणि इथे बघा आता काय येतं, -0.6, इथे 0.4. हा पण फॅक्टर चेंज होतो, हा पण फॅक्टर तुमचा चेंज झालाय, कारण इंटरॅक्शनच लिगँड आणि मेटलचं पूर्णपणे डिफरंट होतं. म्हणून इथे बघा पूर्ण तुमचं डिफरंट दिसतंय सगळं तुम्हाला. काय नाही, ऑक्टाहेड्रलचं लन ठेवायचं, टेट्राहेड्रलसाठी जस्ट फ्लिप करायचं, स्विच करायचं, सोपं, बाकी काही नाही. फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की जे इंटरॅक्शन होतं बिटवीन द ॲक्सिस होतं, आणि ऑक्टाहेड्रलमध्ये ऑन द ॲक्सिस येतं इंटरॅक्शन, ॲक्सिसवरती येतं. हा एवढाच फरक आहे. आता तो इंटरॅक्शन आहे. कंपाऊंडमध्ये बघा ना, लिगँडचा नंबर वेगळा आहे. ऑक्टाहेड्रलमध्ये 6 आहे, टेट्राहेड्रलमध्ये 4 आहे तुमचे फक्त लिगँड. इंटरॅक्शनचा फरक आहे तो त्यांचा, बाकी काही नाही, इंटरॅक्शन्सचा फरक आहे. नाही, इथे हे लोअर एनर्जी असते म्हणून हा मायनसमध्ये मागे दाखवलं होतं मी तुम्हाला. इथे ऑक्टाहेड्रलमध्ये -0.4 असतं डिफरन्स, बट टेट्राहेड्रलमध्ये हा डिफरन्स आहे -0.6चा, कारण स्विच झालं आहे ऑर्बिटल पूर्णपणे. त्या मी इथं काही काढायचं सुटलं का माझं. अगेन मला इथे एक इम्पॉर्टंट पॉईंट डिस्कस करणे आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं स्विच वगैरे का बरं झालंय. आफ्टर दॅट बघूया आता आपण की काय होतं. हा जो ऑर्बिटल आहे ना, हा नेहमी तुम्हाला हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनवेल. टेट्राहेड्रलमध्ये तुम्हाला नेहमी हाय स्पिन कॉम्प्लेक्स दिसतील. हाय स्पिन कॉम्प्लेक्स दिसेल याचं रिझन आहे, हाय स्पिन कॉम्प्लेक्समध्ये पेअरिंग होते का रे, नो, त्यामध्ये पेअरिंग होत नाही. याचं रिझन काय आहे पेअरिंग न होण्यामागचं, हे जे डिफरन्स आहे ना एनर्जीचं खूप कमी असतं ॲज कम्पेअर टू ऑक्टाहेड्रल. हे डिफरन्स असते टेट्राहेड्रलमध्ये कमी होतं, आणि पेअरिंगसाठी लागतं एनर्जी. तर इलेक्ट्रॉन काय म्हणतात की पेअरिंग करण्यापेक्षा मी तर वरती जाऊन राहते, वरच्या एनर्जी लेवलला जाते. दॅट्स वाय इथे नेहमी तुम्हाला टेट्राहेड्रलमध्ये कोणते कॉम्प्लेक्स दिसतील, हाय स्पिन कॉम्प्लेक्स दिसतील, ज्यामध्ये पेअरिंग्स होत नाही. त्यानंतर ना एक एनर्जी फॅक्टर आहे अगेन, की एनर्जी जी असते ना टेट्राहेड्रलची इज 4/9 ऑफ ऑक्टाहेड्रल असतं. इट्स 4/9 ऑफ ऑक्टाहेड्रल. कसं, टेट्राहेड्रलची एनर्जी ऑलवेज स्मॉलर असेल, काय असेल, ऑलवेज स्मॉलर बाय 4/9 ऑफ ऑक्टाहेड्रल. मीन्स ऑक्टाहेड्रलची स्प्लिटिंग एनर्जी ऑलवेज ग्रेटर असते ॲज कम्पेअर टू टेट्राहेड्रल. आता हा 4 कुठनं आलाय, टेट्राहेड्रलमध्ये असतात 4 लिगँड, आणि 9 साठी मी भरपूर पुस्तकं वाचली, त्यांनी म्हणत आहे इट इज अ एक्सपेरिमेंटल डेटा. इट इज अ एक्सपेरिमेंटल डेटा. एक्सपेरिमेंटल डेटावरनं हे इव्हॅल्युएट केलं गेलं आहे. ओके, मला रिझन नाही मिळालं त्याचं. 4 स्टँड्स फॉर 4 लिगँड, कारण टेट्राहेड्रलमध्ये किती लिगँड असतात, 4 म्हणून. आणि हा रिलेशन इम्पॉर्टंट आहे, नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचा असतो. याच्यावरती ना क्वेश्चन होतो, हा रिलेशन लक्षात ठेवायचा असतो. याच्यावरती क्वेश्चन होतो. कसा क्वेश्चन, याची व्हॅल्यू गिवन असते डेल्टा ओची, आणि डेल्टा टीची काढा म्हणते. काय नाही, 4/9 इंटू याची जी काही व्हॅल्यू असेल 9000 4000 ते करून आन्सर काढायचं असतं. बस रिलेशन आहे तो फक्त. पेज बघायचे आहे, थांबा ना, मला थोडंसं सांगायचं आहे, काही सुटलं तर नाही. यामध्ये ना एक एक्सेप्शन असतं रे, यामध्ये तुम्हाला एक एक्सेप्शन दिसतं की टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स कोण शो करतं. हे बघा मी या बॉक्समध्ये लिहिते. कोण आहे तो, निकेल, CO मीन्स कोबाल्ट, सॉरी कार्बोनिल, निकेल कार्बोनिल 4. हा असतो तुमचा स्ट्रॉंग फील्ड लिगँड. ओके, हा असतो आपला स्ट्रॉंग फील्ड लिगँड अकॉर्डिंग टू स्पेक्ट्रोकेमिकल सिरीज जी आपली झाली आहे. यामध्ये जर निकेल बघाल तर 0 ऑक्सिडेशन स्टेटला आहे. बरोबर आहे, तुमचा निकेल इथे 0 ऑक्सिडेशन स्टेटला असतो. आणि त्यांनी म्हटलं हे एक्सेप्शन आहे. हा कॉम्प्लेक्स का करतो ना, टेट्राहेड्रल
जॉमेट्री दाखवतो, स्प्लिटिंग दाखवत असतो. हा एक्सेप्शन आहे सरळ. तर एक्सेप्शन लर्न ठेवावं लागेल की याचा हा एक्सेप्शन आहे जो हे दाखवतोय. तुमच्या बुकमध्ये दिलं आहे की हा टेट्राहेड्रल स्ट्रक्चर दाखवतो. हा काय दाखवतोय? टेट्राहेड्रल स्ट्रक्चर दाखवतो. कारण याच्या डी ऑर्बिटलमध्ये ना, याचं जर तुम्ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिलं ना, 3D मध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात याच्या. तर याला स्टेबिलिटीसाठी 2ची गरज असते लगेच 10 व्हायला. तर हा याच्याकडनं इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करत असतो कारण तो स्ट्रॉंग फील्ड लिगेंड आहे. दॅट्स वाय हा एक्सेप्शन लर्न ठेवणार. ओके, हा एक्सेप्शन लर्न ठेवायचा इथं की हा एक एक्सेप्शन आहे. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर रिपीट करायचं आहे काही? क्लिअर? हां, तर चला स्टार्ट करा. ट्राय दिसमध्ये स्केच क्रिस्टल फील्ड ऑर्बिटल एनर्जी लेवल डायग्राम फॉर ईच ऑफ द फॉलोइंग कॉम्प्लेक्स. तुम्हाला कॉम्प्लेक्स दिले आहे, त्याच्यासाठी तुम्हाला या डी ऑर्बिटल स्केच करायचे आहे आणि आफ्टर दॅट सांगायचं आहे तो पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक. अरे बुक ओपन करा. टेक्स्ट बुकमधनं सांगताय का बरं नाही आणलंय? दिस वन याला सॉल्व करायचं आहे. चला स्टार्ट करा. हा सॉल्व करणं स्टार्ट करा. फर्स्ट काय करायचं आहे? फर्स्टली कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ दॅट मेटल. पहिला कॉम्प्लेक्स काय आहे? निकेल En/3. ओके, इथिलीन डायमाइन लिगेंड आहे. त्यामध्ये जो निकेल आहे ना त्याचं ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करा. मी पण ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट करते. आफ्टर दॅट मी त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिते त्या स्टेटमधलं. मग काय बघते? डीमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे, मग डी ऑर्बिटल ड्रॉ करते. मग ॲव्हरेज एनर्जी लेवलला नेऊन तिला स्प्लिट करत नेते. चला बॅक टू बोर्ड एव्हरीवन, बॅक टू बोर्ड. अशा पद्धतीचा कॉम्प्लेक्स आहे तिथे दिलेले. फक्त लिगेंडमध्ये फरक आहे, कुठे बायडेंटेड लावले कुठे मोनोडेंटेड लावले. बट कॉम्प्लेक्स इज अ कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. ॲम आय राईट? ओके, तर मी जेव्हा ड्रॉ करणं स्टार्ट करते आपल्याला हे स्प्लिटिंग दाखवायचं आहे. पहिले काय चेक करावं लागेल की कॉम्प्लेक्स कुठला आहे माझा? ऑक्टाहेड्रल असेल तर या पद्धतीचं स्प्लिटिंग होईल. टेट्राहेड्रलचं जस्ट आत्ताच सांगितलंय काय होतं? चेंज होतं, ते लेवल्स चेंज होतात अकॉर्डिंग टू एनर्जी. तर मी सगळ्यात पहिलं काय करते? याचं ऑक्सिडेशन स्टेट काढते. काय करते मी? ऑक्सिडेशन स्टेट +3 आली टिटॅनियमची. देन मी +3चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहिते. आता तुम्हाला प्रॉब्लेम ॲक्च्युली कुठं होत आहे माहिती आहे का? या +3चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं कसं, इथं ना तुमचा प्रॉब्लेम चालू झालाय. बरोबर आहे? तर काय करायचं? हा म्हणते वरून, हा आहे +3ला. तर हा जो टिटॅनियम असतो बघा वरती, हा टिटॅनियम अर्गॉन 18 3D4s. किती आहे याच्याकडे? 4 व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन असतात. तर 3 रिमूव्ह होत आहे, 2 इथनं रिमूव्ह होतात आणि 1 इथनं रिमूव्ह होतात. दॅट्स वाय D1 लिहिलं आहे मी. तुम्हालाही तिथे तसंच जाणं आहे. तुम्हाला आधी त्या निकेलसाठी हे कॉन्फिगरेशन लिहिणं आहे. मग बघ नाही निकेल कुठल्या ऑक्सिडेशन स्टेटला होता तुमच्या? आय थिंक +2ला होता. म्हणजे इथं ना 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होईल आणि ही सेल जशीच्या तशी असेल. मग आफ्टर दॅट त्यासाठी तुम्हाला हे डी ऑर्बिटल ड्रॉ करावं लागेल. ओके, हां, त्यात तुमचे इथे 8 इलेक्ट्रॉन्स बसतील. 8 इलेक्ट्रॉन्स आल्यावर तुम्हाला स्प्लिटिंग करून इथे इलेक्ट्रॉन लेवल दाखवावी लागेल. चला नेक्स्ट सॉल्व करा. नेक्स्ट कुठला आहे? MnCN6 3- आहे ना? MnCN6 3-. आले? आणि क्वेश्चनमध्ये शेवटी विचारले प्रिडिक्ट वेदर द ईच ऑफ कॉम्प्लेक्स इज डायमॅग्नेटिक असेल की पॅरामॅग्नेटिक असेल. तर ते कसं? हां, इट्स पॅरामॅग्नेटिक. चला आता सगळे अगेन बॅक टू बोर्ड या. ओके, तर तुमचं होमवर्क आहे, मी उद्या चेक करेल. अगेन बॅक टू बोर्ड लिहून ठेवा तिथे, ते होमवर्क आहे. उद्या तिन्ही कंपाऊंड करून यायचे आणि नेचर सांगायचं इट इज पॅरामॅग्नेटिक और डायमॅग्नेटिक. सेम सिक्वेन्स हा फॉलो करायचा आहे, बाकी काही नाही त्यामध्ये. बॅक टू बोर्ड एव्हरीवन अप टू लास्ट. ओके एव्हरीवन, लास्ट चॅप्टर इथे फिनिश झालं आहे. मी ना क्विक रिकॉलेशन देते. आपल्याकडे 20 मिनटं आहे आय थिंक. आपण रिकॉलेशन स्टार्ट करूया की आपण काय काय शिकलो ह्या चॅप्टरमध्ये, आपलं नेमकं काय काय झालंय. ओके, थोडं हे कर. चला
स्टार्ट करूया. बघा इकडे सगळे स्टार्ट करायचं आहे. स्टार्ट करायचं. ओके, ते तुमचं होमवर्क आहे, मी उद्या चेक करेल. ठीक आहे, डन. मागे शांती, जरा शांती येऊ द्या. चला आपण कोऑर्डिनेशन चॅप्टर स्टार्ट केलेला. ओके, तुम्हाला मी सांगितलं की कोऑर्डिनेशन कंपाऊंड जे असतात जरासे थोडेसे तुमचे स्पेशल टाईपचे कंपाऊंड असतात. का बरं? यामध्ये काय असतं, मेटल आणि लिगँड हे दोन मिळून तो कंपाऊंड बनत असतो. कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो बनतो तो कसा बनत असतो, तुमचा मेटल आणि लिगँडच्या कॉम्बिनेशननी बनतो. टू क्लिअर. आणि कोऑर्डिनेशन कंपाऊंड कसा शो केला जातो? कोऑर्डिनेशन कंपाऊंड जो असतो लिगँड आणि मेटलच्या इंटरॅक्शननी बनतो. ओके, त्यानंतर कोऑर्डिनेशन कंपाऊंड मीन्स बॉन्ड कशा पद्धतीने शो केला जातो? ॲरो. त्यामध्ये ॲरो असतो. हेड कोणाकडे असते? मेटलकडे असते आणि इकडे लिगँड असतो. मेटल हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो की रिच असतो? इलेक्ट्रॉन डेफिशियंट असतो. लिगँड ऑलवेज इलेक्ट्रॉन रिच असतात. आणि लिगँडचं काय काम असतं? मेटलला इलेक्ट्रॉन देणं आणि कोऑर्डिनेट बॉन्ड बनवणं. आणि मेटल काय करतो? त्याच्या दोघी बोलू नका. त्यानंतर मेटल काय करत असतो? त्याच्या डी ऑर्बिटलमध्ये इलेक्ट्रॉन काय करत असतो? ऑलवेज एक्सेप्ट करत असतो. त्यानंतर काय होतं? तुमचा कोऑर्डिनेशन बॉन्ड बनतो. ऑलवेज इट इज रिप्रेझेंटेड बाय ॲरो. त्यानंतर आपण ना लेवाईस ॲसिड बेस कॉन्सेप्ट बघितला होता की लेवाईस ॲसिड काय असते आणि लेवाईस बेस काय असते. त्यानंतर आपण बघितलं लिगँड. लिगँड काय असतात? लिगँडचं मेन काम काय असतं? डोनेशन ऑफ इलेक्ट्रॉन टू सेंट्रल मेटल ॲटम. ओके, याला त्याला काय करायचं असतं? नेहमी त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करायचे असते. कोणाला? मेटलला. त्यानंतर आपण टाईप ऑफ लिगँड्स बघितले होते. टाईप ऑफ लिगँड्समध्ये काय बघितलं होतं आपण? टाईप्स ऑफ लिगँडमध्ये मोनोडेंटेड होते, देन पॉलिडेंटेड होते. पॉलिडेंटेडमध्ये तुमचा बायडेंटेड, ट्रायडेंटेड, हेक्झाडेंटेड या पद्धतीचे येतात. आता मोनोडेंटेडचे एक्झाम्पल आहे Cl- Br- I-. देन बायडेंटेडचे इथिलीन डायमाइन अँड ऑक्झॅलेट. आफ्टर दॅट हेक्झाडेंटेड मध्ये येतो तुमचा EDTA. EDTA मीन्स इथिलीन डायमाइन टेट्रा ॲसिटेट. आफ्टर दॅट मेन इम्पॉर्टंट ऑफ कॅटेगरी ऑफ लिगँड इज ॲम्बिडंट लिगँड. ॲम्बिडंट लिगँड ऑलवेज लाईक two donor side but they use only one donor side while creating a coordinate bond. For example, याचं मेन आहे तुमच्या ॲम्बिडंट लिगँडचं एक्झाम्पल NO2 and SCN. हे आहे आपले ॲम्बिडंट लिगँड. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? आफ्टर दॅट आपण काही टर्म्स बघितल्या आता की कोऑर्डिनेशन स्पियर कशाला म्हणतात. जसा फॉर एक्झाम्पल PT NH3/2 इट इज अ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आणि हा जो मी ब्रॅकेट घालत असते याला काय म्हणतात? कोऑर्डिनेशन स्पियर. ओके, इट इज अ कोऑर्डिनेशन स्पियर. त्यानंतर आपण बघितलं की काही काउंटर आयन्स पण प्रेझेंट असतात. जसं आपण मागे बघितला होता K4Fe(CN6). यामध्ये काय होतं? इफ तुम्ही या कोऑर्डिनेशन कंपाऊंडला डिझॉल्व करतात आणि याला काय म्हणतात? काउंटर आयन. आणि हा असतो आपला कॉम्प्लेक्स आयन. हा असतो कॉम्प्लेक्स आयन आणि हा असतो आपला काउंटर आयन. याला डिसोसिएट केल्यावर मला काय मिळतं? -4. क्लिअर आहे इथपर्यंत? हे सगळं आपण शिकलोय आतापर्यंत. त्यानंतर आपण काय बघितलं होतं? चार्ज नंबर अँड ऑक्सिडेशन स्टेट. आपलं हे स्टडी झालंय की इथे काय असतो? तुमचा फॉर्मल चार्ज असतो. कॉम्प्लेक्सचा एक फॉर्मल चार्ज लागतो, प्लस मायनस और न्यूट्रलमध्ये कॉम्प्लेक्स असतात म्हणून. आता याचं ऑक्सिडेशन स्टेट तुम्हाला कॅल्क्युलेट करता येतं. कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्समध्ये ऑक्सिडेशन स्टेट हे कॅल्क्युलेट केलं जातं मेटलचं, कारण मेटलचंच केलं जातं, लिगँडचं होत नाही. ओके, लिगँडचं करू नका म्हणजे झालं. आता काय आहे? कोऑर्डिनेशन नंबर. ओके, CN स्टँड्स फॉर कोऑर्डिनेशन नंबर. CN स्टँड्स फॉर कोऑर्डिनेशन नंबर. CN. आता या कंपाऊंड मध्ये सांगा मला कोऑर्डिनेशन नंबर. CN नंबर ऑफ लिगँड्स इंटू डेन्सिटी ऑफ लिगँड. आता यामध्ये किती होईल कोऑर्डिनेशन नंबर? -1 कोण आहे? थोडा हात. CN it's 6 like Anushka say it's 6. Why 6 into 1 number of ligand into density of ligand. सिंपल कोऑर्डिनेशन नंबर मध्ये आपण काय बघतो की आपल्या मेटलला किती लिगँड अटॅच आहे. मोनोडेंटेड असेल तर सेम नंबर जातो, बट जेव्हा तुमचा बायडेंटेड लिगँड येतो, कारण बायडेंटेड लिगँड मध्ये 2 डोनेशन साइड असतात, दॅट्स वाय आपण
2 नी मल्टिप्लाय करतो, त्याला डेन्सिटी ऑफ लिगँड म्हटलं जाते, की तो किती लोन पेअर डोनेट करतोय, त्याची कॅरेक्टरिस्टिक काय आहे. त्यानंतर काय झालंय, डबल सॉल्ट अँड कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स आपण शिकले. डबल सॉल्टमध्ये काय होतं, डबल सॉल्ट जेव्हा आपण डिसोसिएट करतो तेव्हा आपल्याला सिंपल आयन्स मिळतात. फॉर एक्झाम्पल कॅर्नेलाइट अँड मोअर सॉल्ट कॉमन एक्झाम्पल होते तुमच्या डबल सॉल्टचे, बरोबर आहे. त्यानंतर जेव्हा कॉम्प्लेक्स काय होता, कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स जेव्हा वॉटरमध्ये डिसोसिएट होतं तर काय मिळतं आपल्याला, काउंटर आयन अँड कॉम्प्लेक्स आयन, ह्या 2 स्पीसीज मिळतात. हा डिफरन्स आहे आपल्या डबल सॉल्टचा अँड कोऑर्डिनेशन कंपाऊंडचा. आफ्टर दॅट वर्नर थेरी बघितली होती आपण. वर्नर थेरीचे काही पॉस्ट्युलेट होते आणि त्यांनी आपल्याला काहीतरी काय कशाबद्दल मेन डिस्क्रिप्शन दिलं होतं, बॉन्डिंग ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. वर्नर थेरीमध्ये कशाचं डिस्क्रिप्शन घेतलं जाते, बॉन्डिंग ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड. त्यामध्ये आपण प्रायमरी व्हॅलेन्सी अँड सेकंडरी व्हॅलेन्सी स्टडी केली होती. ओके, प्रायमरी व्हॅलेन्सी काय असते रे, आयोनायझेबल असते. सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते तुमची, नॉन आयोनायझेबल असते. ओके, प्रायमरी व्हॅलेन्सी काय असते, ऑलवेज आयोनायझेबल असते, आणि सेकंडरी व्हॅलेन्सी काय असते आपली, ऑलवेज नॉन आयोनायझेबल असते. आफ्टर दॅट क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स स्टडी केले होते आपण. काय स्टडी केले होते, क्लासिफिकेशन ऑफ कॉम्प्लेक्स. इट बेसिस ऑन 2 टाइप. फर्स्ट वन इज लिगँड अँड सेकंड वन इज अ चार्ज ऑन ए कोऑर्डिनेशन कॉम्प्लेक्स. पहिला आहे आता ऑन द बेसिस ऑफ लिगँड, होमोलेप्टिक कॉम्प्लेक्स अँड हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्स. होमोलेप्टिक कॉम्प्लेक्समध्ये मेटलसोबत तुम्हाला सेम लिगँड बसलेला दिसतो कोऑर्डिनेशन स्पिअरला, बट हेटेरोलेप्टिक कॉम्प्लेक्समध्ये काय होतं, 2 डिफरंट लिगँड बसतात. 2 और मोर दॅन 2 डिफरंट टाईप ऑफ लिगँड बसतील. ओके, त्यानंतर आपण ऑन द बेसिस ऑफ चार्ज केलं होतं कटायनिक कॉम्प्लेक्स, अनायनिक कॉम्प्लेक्स अँड न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आणि हे चेक करताना नेहमी तुम्हाला इथला चार्ज बघावा लागतो की कटायनिक कॉम्प्लेक्स आहे, इफ इथे प्लस चार्ज असेल कोऑर्डिनेशन स्पिअरच्या इथे वरती, फॉर्मल चार्ज कॉम्प्लेक्सचा प्लस असेल तर कटायनिक कॉम्प्लेक्स, फॉर्मल चार्ज तुमचा मायनस असेल तर अनायनिक कॉम्प्लेक्स, अँड काहीच नाही आहे तर न्यूट्रल कॉम्प्लेक्स. आफ्टर दॅट आपण ना आयू पॅक बघितला होता. कोऑर्डिनेशन कंपाऊंड्समध्ये जर तुम्हाला आयू पॅक नॉमेनक्लेचर करायचं आहे तर त्यासाठी काही स्पेसिफिक रूल दिले गेले आहे, आपल्याला ते रूल फॉलो करावे लागतील. ओके, त्यानंतर आपण काय बघितलं होतं, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर EAN, दॅट्स कॉल्ड EAN. ऑलवेज ना याचा फुल फॉर्म विचारतात, काय असतो रे, इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर. यामध्ये एक फॉर्म्युला असतो, त्याच्या अकॉर्डिंग आपण इफेक्टिव्ह ॲटॉमिक नंबर कॅल्क्युलेट करतो. आणि हे जे कॅल्क्युलेशन असतं हे इक्वल टू कोणाचे असतं, नोबेल गॅस. जर तुमचं EANचं कॅल्क्युलेशन इक्वल टू नोबेल गॅस जर आलं तर आपण काय म्हणत असतो की हा जो कॉम्प्लेक्स आहे ओबे करतोय ENA रूल. क्लिअर आहे इथपर्यंत. त्यानंतर आपण आयसोमेरिझम स्टडी केले होते. आयसोमेरिझम जे असतात त्याचे किती टाईप असतात आयसोमेरिझमचे, स्टिरियो आयसोमर अँड सेकंड वन इज अ स्ट्रक्चरल और कॉन्स्टिट्यूशनल आयसोमर. स्टिरियो आयसोमरचे किती टाईप असतात, इट्स 2, इट्स इनॅन्शिओमर अँड डायस्टिरियोमर. ओके, जनरली जॉमेट्रिकल आयसोमेरिझम त्यालाच म्हणतात डायस्टिरियोमर. याच्या मागे रिझन होतं की त्यांची मिरर इमेज दिसते का तुम्हाला, नाही. आणि जॉमेट्रिकल आयसोमेरिझममध्ये ऑलवेज कोण असतं, सिस आयसोमर असतो आणि तुमचा ट्रान्स आयसोमर असतं. अगेन मी त्याचे टाईप आहे, सब टाईप. त्यानंतर सिस ट्रान्स आयसोमेरिझम कोण दाखवेल, स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स दाखवतात आणि ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स दाखवतात. त्यानंतर आहे ऑप्टिकल आयसोमर. आता ऑप्टिकल नाव आलं की इनॅन्शिओमर आला, ऑप्टिकल ॲक्टिव्हिटी आली तिकडे. ओके, ऑप्टिकल आयसोमरमध्ये तुम्हाला काय दिसतात, नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज म्हणजे मीन्स हे 2 माझे हँड काय आहे एकमेकांची मिरर इमेज, बट हा हँड मी उचलून जस्ट तिथे ठेवला तर माझा मागचा हात लपतोय का, नाही. तर याला आपण काय म्हणत असतो, ऑलवेज इट इज नॉन सुपर इम्पोजेबल मिरर इमेज. त्यांनाच इनॅन्शिओमर्स म्हणतात. त्यानंतर आपण बघितलं त्यामध्ये की D आणि L अशा प्रकारचे आयसोमर काढतो आपण. कशा प्रकारचे, D स्टँड्स फॉर डेस्ट्रो, L स्टँड्स फॉर लिओ. आणि हेही कशावरनं डिफाईन होतं की तुमचा तो कंपाऊंड कोणती लाईट असते, प्लेन पोलराइज लाईटला कसा रिस्पॉन्स करता. इफ क्लॉकवाईज जातोय तर D आयसोमर आणि अँटी क्लॉकवाईज जात असेल तर L आयसोमर. ओके, त्यामध्ये सगळ्यात मेन आहे की ऑप्टिकल आयसोमरमध्ये ओके
जॉमेट्रिकल आयसोमेरिझम ही शो होतं ना, आणि ऑप्टिकल DL ही बनतात. आपण मागे बनवले होते, सिस ट्रान्सही बनवलं आहे आणि DL ही बनवले. ते सगळ्यात महत्त्वाचे असतात तुमचे. त्यानंतर आहे स्ट्रक्चरल आयसोमर. सांगा पटापट. स्ट्रक्चरल आयसोमर असतात लिंकेज, आयोनायझेशन, लिंकेज, कोऑर्डिनेशन, सॉल्वेट. ओके, सॉल्वेट. त्यानंतर आपण बघितली होती स्टॅबिलिटी ऑफ ए कोऑर्डिनेशन कंपाऊंड. आपण जो स्टॅबिलिटी आता मागेही स्टडी केलं की आपण कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी हे कशाच्या बेसिसवर काढली जाते? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. जर मला एखाद्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडची स्टॅबिलिटी डिटरमाइन करायची आहे, त्यासाठी सगळ्यात आधी मला काय काढावं लागेल? स्टॅबिलिटी कॉन्स्टंट. आणि हा स्टॅबिलिटी कॉन्स्टंट हा कशावर डिपेंड असतो? की लिगॅंड आणि मेटलचं इंटरॅक्शन ही किती स्ट्रॉंगली होत आहे आणि कशा पद्धतीने होत आहे. इफ मेटल आणि लिगॅंडचं इंटरॅक्शन खूप स्ट्रॉंगली होत असेल तर तुमच्या स्टॅबिलिटी कॉन्स्टंटची व्हॅल्यू ऑलवेज काय असते? तर ती हाय असते. ओके, ऑलवेज ती तुमची हाय जाते. अगेन या कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये अगेन एक टाईपचं इंटरॅक्शन होत असतं, लेवाईस ॲसिड बेस इंटरॅक्शन. का बरं लेवाईस ॲसिड बेस इंटरॅक्शन म्हणतात कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये होतं? रिझन आहे की मेटल हा इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करत असतो आणि लेवाईस ॲसिड काय असते? इलेक्ट्रॉन एक्सेप्ट करते. ॲम आय राईट? आणि लिगॅंड इलेक्ट्रॉन डोनेट करतो आणि लेवाईस बेसचं कॅरेक्टरिस्टिक काय असते? तेही इलेक्ट्रॉन डोनेट करतात. म्हणून इथे होणाऱ्या इंटरॅक्शनला समटाइम दे कॉल्ड ॲज ए लेवाईस ॲसिड बेस इंटरॅक्शन. कळलं? आफ्टर द स्टॅबिलिटी ऑफ फॅक्टर जो आहे आपला, हा स्टॅबिलिटी फॅक्टरवर काही फॅक्टर अफेक्ट करत आहे. पहिला फॅक्टर आहे चार्ज टू साईज रेशो ऑफ ए मेटल आयन. देन सेकंड वन होता नेचर ऑफ लिगॅंड. तुमचा नेचर ऑफ लिगॅंड स्ट्रॉंग लिगॅंड आहे की वीक लिगॅंड आहे. त्यानंतर आपण काय बघितल्या होत्या? थेरीज. काही थेरीज बघितल्या कोऑर्डिनेशन कंपाऊंडसाठी. पहिली थेरी होती तुमची VBT, व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी, आणि सेकंड वन होती CFT, क्रिस्टल फील्ड थेरी. VBT. आता VBT मध्ये आपण बघितलं की VBT मध्ये नेमकं आपण काय फाइंड आउट करतो? जर माझ्या समोर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे तर आपण VBT जेव्हा फाइंड आउट करतो तर काय करत असतो? हायब्रिडायझेशन काढतो ना, बरोबर आहे. हायब्रिडायझेशन काढतो आणि जिओमेट्री फिक्स करते, बरोबर आहे. या दोन गोष्टी शिकल्या. आणि अगेन आपण फाइंड आउट करतो की पॅरामॅग्नेटिक कॉम्प्लेक्स आहे की डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स आहे किंवा तुमचा डायमॅग्नेटिक कॉम्प्लेक्स आहे. ह्या तीन गोष्टी VBTच्या बेसवर कॅल्क्युलेट केल्या जातात. एखादा तुमच्या समोर कोऑर्डिनेशन कंपाऊंड आलाय तर तुम्ही VBTच्या बेसवर काय काय कॅल्क्युलेट करत असतात? हायब्रिडायझेशन काढतात. जसं समजा हायब्रिडायझेशन आलंय आपलं sp3 तर त्याची जॉमेट्री काय होते? टेट्राहेड्रल. त्यानंतर आपण चेक करतो पेअर्ड इलेक्ट्रॉन आहे की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. त्यानंतर त्याचा मॅग्नेटिक बिहेवियर मीन्स तो पॅरामॅग्नेटिक आहे की डायमॅग्नेटिक आहे हे फिक्स करतो. देन आपण CFT बघितली. आपण काय बघितली त्याच्यानंतर? CFT मध्ये काय काय झालं? जस्ट आत्ता बघितले. CFT जे आहे आपण ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्समध्ये बघितली. मेन CFT मध्ये डिस्कशन कुठे चाललं होतं की जो लिगॅंड आणि मेटलचं इंटरॅक्शन होतंय ते कशा थ्रू होतंय? ॲक्सिस थ्रू होतंय. ॲक्सिस थ्रू होतंय आपल्या d ऑर्बिटल्सच्या ॲक्सिस थ्रू होतंय. आणि ऑक्टाहेड्रलमध्ये d ऑर्बिटल स्प्लिटिंग स्टार्ट करू आपण. स्प्लिटिंग कशी होते d ऑर्बिटलची? 5 ऑर्बिटल असतात सेम डिजनरेट एनर्जी लेवलच्या. त्या ॲव्हरेज एनर्जीला जाऊन 2 लेवलला स्प्लिट होतात, T2G आणि EG. T2G असते तुमची लोअर एनर्जी ऑर्बिटल आणि EG असते आपली हायर एनर्जी. आणि बिटवीन डेल्टा O लावते मी. कशासाठी लावत असते? CFSE. इट्स CFSE. इथपर्यंत क्लिअर आहे? हो, ओके, डन.